तर इंटिग्रेशनचं आपण तिसरं लेक्चर आज पाहतोय. तर याच्यामध्ये पहा, तर बेसिक फॉर्म्युले जर इंटिग्रेशनचे तुम्हाला येत असतील, पाठ असतील, तर तुम्हाला इंटिग्रेशन हा चॅप्टर खूप सोपा जाणार आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे 6 नंबरचं एक्झाम्पल. तर हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला डिव्हिजन दिसते. वर 2x + 3 आहे, डिनॉमिनेटरला 5x मायनस काय दिसते या ठिकाणी 1 दिसते. तर मग आता हे सोडवायचं कसं, तर बघा तर आपल्याकडे हा रूल आहे. जर कुठलाही तुम्हाला इथं हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे, या ठिकाणी याचं थोडंसं डिव्हायडेशन करून मांडायचं असेल, एक्सप्लेनेशन थोडंसं एक्सपांड करून जर हे मांडायचं असेल, तर तुम्हाला हे क्यू प्लस आर अपॉन डीच्या स्वरूपात मांडावं लागेल. आता हे कसं मांडायचं, तर बघा, तर क्यू म्हणजे काय असणार आहे, क्वोशंट. म्हणजे तुम्हाला भागाकार येतोय, क्वोशंट भागाकार करून जे येईल इथला क्वेश्चन मांडायचा. इथं तुमची रिमाइंडर बाकी काहीतरी उरल, ती बाकी आहे ती परत ह्याच्या पुढं इथं लिहायची. आणि जी काय तुमचं डिव्हिजन असेल, ते डिव्हिजन कुठं लिहायचं, परत या ठिकाणी इथं लिहायचं. म्हणजे तुमचं ह्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. तर बघू, मग भागाकार करू. सिंपल भागाकार जसा करतो आपण तसं सेम लिहायचं. कशाला कशाला काय म्हणतोय पहिल्यांदा माहीत पाहिजे. आता हा भागाकार आपण करायला लागलो, त्याला काय म्हणतो बघा आपण, तर हा असतो क्वोशंट, ह्याला भागाकार म्हणतो आपण. मग इथला काय असतो, हा असतो डिवायझर, हा असतो डिव्हिडंट, आणि शेवटी कॅल्क्युलेशन करून जे उरतं ते काय असतं, रिमाइंडर. बाकी एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता हे डिवायझर झाला, इथला हा झाला डिवायझर, हा असतो डिव्हिडंट, हा असतो क्वोशंट म्हणजे भागाकार. हे तुम्हाला नॉर्मल भागाकारामध्ये माहीत आहे. मग आता हे मांडताना आपण असं म्हणू शकतो, म्हणजे इथलं काय आपलं न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज इक्वल टू क्वोशंट प्लस आर अपॉन डी. हा फॉर्म्युला माहीत पाहिजे कुठलाही भागाकार करताना. क्वोशंट म्हणजे काय, आपल्याकडे हे उत्तर आलेलं असतं इथं पुट करायचं, रिमाइंडर आलं असतं रिमाइंडर इथं टाकायचे, डिव्हिजन आलेलं असतं डिव्हिजन आपल्याला माहीत असतं डिव्हिजन इथं टाकायचं. जर एवढं माहीत पाहिजे, लगेच तुम्हाला काय होणार आहे, एन अपॉन डी जे आहे त्याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता येईल. म्हणजे हे अवघड दिसते ते सोपं करून मांडता येईल. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला मांडून घेऊ आपलं काय, हा भागाकार करून घेऊ. हा न्यूमरेटर इथं मांडून घेतला, त्याला भाग कितीचा लावायचा आहे, 5x - 1चा भाग लावायचा. यांचं भागाकार करायचा आपल्याला. ही साधी भागाकाराची पद्धत तुम्हाला माहीत आहे. इथं जर 4 असतं, समजा त्याला 3 भाग असतात, 3 1 3 असं भाग करून बाकी किती उरली, 1 उरली. असं आपण भागाकार करतो नॉर्मल. तसंच हा भागाकार आहे, फक्त व्हेरिएबल आहे त्या ठिकाणी. तर हा भागाकार आपल्याला इथं करायचा. हे घेतलं पहिल्यांदा. आता आपल्याला ह्या भागाकारामध्ये पहिलं काम काय असतं, तर इथं 2x जाग्याला आपल्याला ह्यातनं वजाबाकी करून हे 2x आपल्याला घालवायचं पहिल्यांदा. मग इथं 2x कसं येईल, 2x ह्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, त्यावेळेला इथं 2x येईल खाली. हे पहिला विचार करायचा. इथं पहिली टर्म काय, 2x आहे. तर ह्या टर्मला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 2x येईल ह्याचा विचार करायचा. तर बघा, इथं आपल्याकडे काय 5x - 1 आहे. ह्याचं उत्तर आपलं सोडवून 2x आलं पाहिजे. ह्याला कशाला डिवाइड करावं लागेल, कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, तर ह्याला काय करावं आपल्याला 2/5 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होते बघा, 2/5 × 5x - 2/5. 5ला 5 कॅन्सल, 2x - 2/5 आलं. म्हणजे इथं 2x आलं आपल्याला इथं 2x आहे, इथं जे दिसतंय ते ह्याचं उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट आपल्याला इथे करता यायला पाहिजे. मग इथं आपण 2/5चा भाग या ठिकाणी लावणार आहे, कारण का जे हितं आहे ते इथं खाली आलं पाहिजे, एवढं टार्गेट लक्षात ठेवायचं. मग इथं 5x आहे, हे तर चालत नाही, म्हणून आपल्याला 5ला 5 कॅन्सल करता येईल आणि 2 मल्टिप्लाय केले 2x येईल. अशी ॲडजस्टमेंट तुम्हाला आठवलीच पाहिजे. मग बघा, म्हणून इथं 2/5चा भाग गेला, ह्याला मल्टिप्लाय करा 2/5नं. मल्टिप्लाय केले काय येतं, मग हे येईल तुमचं, बरोबर. आणि ह्याला मल्टिप्लाय केलं की एवढ्याचा भाग गेला. जसं बघा आपण भागाकार करताना काय करतो, समजा इथं काय आपलं 100 आहे, मग ह्याला कितीचा, इथं 10 भाग आहे, तर ह्याला कितीचा भाग लागेल जेणेकरून एवढा अंक इथे येईल. या ठिकाणी 100 आणायचं, तर ह्याला कितीने इथे किती लिहावं लागेल, त्यावेळेला इथे 100चा भाग लागेल 10 लिहावा लागेल. तर मग 10 10 या दोन्हीचा गुणाकार करतो आपण, 10 10
100 इथं मांडतो, मग ही वजाबाकी व्यवस्थितपणे होते. तसं इथला अंक जे आहे तो आपण आपल्या मनाने ठरवतोय, आपण कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करून ते ठरवतोय. तसं इथं पण तेच आहे. आपल्याला काय करायचंय, तर इथं 2x आलंय ना, मग ह्या दोन्हींचा गुणाकार घेतल्यानंतर इथं 2x आलं पाहिजे. मग इथला अंक काय घ्यायचा हे आपण विचार करून ठरवायचे. येतं लक्षात? तर तुम्हाला तो विचार करता यायला पाहिजे. चलो, मग आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, ते इथं मांडलं. चलो, मग आता काय करायचं, हे सोडवा. हे सोडवावं लागेल तुम्हाला. मग आता -2x - 2x 0 येणार, बरोबर. परत 3 मायनस 2/5 म्हणजे प्लस होईल ती. म्हणून इथं म्हणले बघा, इथं ज्यावेळेला मायनस असतं त्यावेळेला काय होतं, ह्या दोन्हीची वजाबाकी करताना इथं मायनस चिन्ह वापरायचं असतं. ज्यावेळेला इथं मायनस आहे त्यावेळेला इथं प्लस, आणि ही मायनस काय होईल, इथं प्लस होईल. म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं काय, की खालची चिन्ह आहे तिथं काय प्लस दिसते, मायनस होता. इथं काय दिसते, मायनस दिसते, इथं काय होणार, प्लस होणार. अशी चिन्ह बदलणार दोन्ही इथं मायनस असल्यानंतर. लक्षात किंवा साधी सोपी मेथड. आपल्याला काय करायचे, ह्याच्यामधनं हे वजा करायचं का नाही, वजाबाकी करायची, सबट्रॅक्ट करायचं. मग सरळ आहे 2x + 3 मायनस काय करायचं आपल्याला, 2x - 2/5 हे सोडून घ्या. 2x + 3 - 2x + 2/5 हे 2 काय होईल, या ठिकाणी कॅन्सल, काय होईल, 2x ला 2x कॅन्सल, 3 + 2/5 उरल. हे सोडवा, 5 त्रिक 15 + 2 17/5 येईल. किती, 17/5 येईल. मग या ठिकाणी 17/5 येईल डायरेक्ट. तुम्हाला जर यात अशी वजाबाकी करताना अडचण वाटेल तर सरळ अशी करायची आणि तिथलं उत्तर इथं मांडायचं खाली. असं केलं तरी चालतं, हे केलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम. तर मग आता अशा पद्धतीने आपण हे सोडवलं. मग आता काय होईल, तर हे तुम्हाला मिळालं R, हे काय मिळाला Q, हा काय असतो डिवायझर, ह्या काय असतो डिव्हिडंट, बरोबर आहे. हे सगळं उचलून या फॉर्म्युल्यामध्ये टाका. काय n/d आपल्याला तर माहितीच असतो. मग सगळं उचलून या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. बघा कसं येईल उत्तर आपल्याला लिहायचं. तर n/d म्हणजेच काय, आपल्याकडे n काय आहे, तर n म्हणजे 2x + 3 / 5x - 1 ही व्हॅल्यू टाकल्या. परत इज इक्वल टू Q काय आपल्याकडं, Q किती आला, भाकर किती आला, भाकर Q किती आलाय, 2/5 काय ते Q आला 2/5 प्लस काय करायचंय, R किती आला आपला, R 17/5 बरोबर, डिवायडेड बाय D किती आलाय, D म्हणजे डिवायझर किती आहे आपला, डिवायझर भाजक 5x - 1 हा भाजक असतो आणि हा भाज्य असतो. मांडलं सगळं असं. ओके, तर हे करून टाकू. बघा आता हा भाकार आपल्याला करायचा आहे. तर काय करू आपण कॅल्क्युलेशन करताना कसं करता येईल बघा. आपण एवढ्याचं सोल्युशन एवढं लिहिलंय, बरोबर, हे बरोबर हे असतं असं आपण लिहू शकतो ह्याच्यावरून, बरोबर आहे. मग आता आपल्याला आणखी पुढे सोडवायचं, कॅल्क्युलेशन करायचं. मग आपण काय करूया, दोन्ही बाजूला 5x - 1 न मल्टिप्लाय करू. इथं पण 5x - 1 न मल्टिप्लाय केलं आणि इकडं पण काय केलं, 5x - 1 न काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग ह्याला मल्टिप्लाय केलं, हे दोन्ही एकामेकाला काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय इकडं, मग 2x + 3 इज इक्वल टू, हे ना आतमध्ये मल्टिप्लाय करा दोन्हीला, म्हणजे काय होईल बघा बरं, 5x - 1 इंटू काय येईल 2/5. परत पुढे ह्याला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, ह्याला हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय उरेल फक्त मग प्लस 17/5 एवढंच उरेल. आणि ही स्टेप तुमची, तुम्हाला एवढी स्टेप मिळालेली आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, ही आता हे थोडंसं कॅल्क्युलेशन पण आपण पुढं करू शकतो. आणखी तिथपर्यंत आपण आलेलो आहे बघा. काही ठिकाणी त्यांनी ही कॅल्क्युलेशन हाय असे ते घेतले बरं का. तुम्ही डायरेक्ट 17/5 येते असं लिहू शकता, काय अडचण नाही. झालं, मांडलं आपण, सोडवलं सगळं. मग आता आपल्याला काय करायचंय बघा, आपण थोडंसं आता कॅल्क्युलेशन करूया. तर ह्याच्या जागेला व्हॅल्यू टाकून घ्या डायरेक्ट, ती आपलं जे उत्तर आलंय ते
जे आपलं उत्तर आलं ते टाकून घेऊ डायरेक्ट व्हॅल्यू. बघा काय काय आलंय. थोडंसं मला वाटतं इथं त्यांच्याकडून हे लिहायचं वगैरे राहिलंय काय, इथं लिहायचं राहिले. काही गरज नव्हतं तसं करायला आपल्याला. डायरेक्ट इथं काय त्यांचं लिहायचं राहिलं, इथं 5x-1 पाहिजे होतं बरोबर. मग आता बघा आपला फॉर्म्युलामध्ये काय, हे n लिहिला तुम्ही बरोबर, हा काय लिहिला d लिहिला. 2/5 काय आपल्याकडे 2/5 आहेत ओके, म्हणजे क्यूची व्हॅल्यू इंटू आपण त्यांनी इंटू काय केलंय d, तर काय तरी कसं गुणाकार केला काय त्यांनी. 5x मायनस काय 1 आहे, परत प्लस r/d कॅल्क्युलेशन केले बरोबर आहे, काय अडचण नाही. हे आपण जसं कॅल्क्युलेशन करून आता उत्तर आणलं का ते डायरेक्ट फायनल उत्तर तर मांडून टाकायचे. हे आता आपण सोडून आणलेलं ओके, आता आपण सोडलेलं ते परत शेवटी कॅल्क्युलेशन करून ते येणार आहे. आता आपण जे सोडून आणलं होतं इथं ती स्टेप येते घ्यायची, म्हणजे कुठं बघा हे आपलं सोडून ते झालं. हां झालं का, आलं का, म्हणजे आपलं सोडवून जे आलेलं आहे फायनल हे जे आहे ते आपण तिथं उत्तर टाकून द्यायचं सगळं असं. मग आता इथे टाकू आपण ती व्हॅल्यू बघा, हे आपण टाकलं आहे ठीक ओके. आता आपलं ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं डायरेक्ट. काय करू आपण आता ह्याचं इंटिग्रेशन घेऊया. आता ह्याचं इंटिग्रेशन घ्यायला व्हॅल्यू टाकू आपण. चला इंटिग्रेशन, ह्याचं इंटिग्रेशन घेऊन टाका पूर्णपणे. बहुतेक काहीतरी यात प्रॉब्लेम वाटतोय मला, तरी पण आपण रिपीट करूया. बघा आपल्याला व्हॅल्यू तरी मिळालेत, आपण काय करूया पहिल्यापासून रिपीट घेऊ. बघा तर 2x + 3 डिवायडेड बाय 5x + -1 हे काय तुमचा n/d ओके. ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं, कारण ही फायनल आपण या ठिकाणी टाकणार. मला क्यूची व्हॅल्यू सांगा, क्यू किती आला आपला 2/5 ओके. परत प्लस आर किती आलाय 17/5, डी किती आहे 5x - 1 ओके. झालं, हीच डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची इथं. टाकली इथं, ह्याने इथं काय सोडवलंय काय माहिती, ही काही गरज नाही आहे स्टेपची. त्यामुळं प्रॉब्लेम होतोय सगळा, काही गरज नाही त्या स्टेपची, त्याच्यात झालेलं आहे त्यांच्यावर प्रिंटिंग मिस्टेक. तर इथं काय पाहिजे आपल्याला डायरेक्ट एवढं आपल्याला काय पाहिजे इथं n/dचं उत्तर पाहिजे होतं. क्यू आहे आपल्याकडं, आर आहे आपल्याकडे, डी आहे आपल्याकडे ओके. सगळं n आहे डी आहे हे सगळं उचलायचं, n/dची व्हॅल्यू इथं टाकून द्यायची इंटिग्रेशन. मला इथं आपल्याकडे जे पाहिजे ते आपल्याला मिळालं ना. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे होती, ह्याची व्हॅल्यू पाहिजे. सोडवून किती आली आपली n/dची व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला एवढी मिळाली ना. ती व्हॅल्यू जी आहे ते कुठे टाकायची डायरेक्ट इथे टाकून द्यायची, कारण ह्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं एवढं. ह्याच्या जागेला आपण टाकू शकतो म्हणून इथे टाकलं डायरेक्ट. बाकी काही कॅल्क्युलेशन करत बसू नका, कारण का ह्या स्टेपचा जास्त विचार करत बसू नका, त्याच्यामुळे सगळं चुकलं. हे काय केलंय त्यांनी सोडून द्यायचा विषय ओके. डायरेक्ट आता हे सोडवून तुम्हाला डायरेक्ट काय मिळालं हे मिळालं, म्हणजे ह्याचं उत्तर डायरेक्ट हे आलं ओके. एवढं लक्षात ठेवा. झालं इथपर्यंत. मग आता ह्याचं सेपरेट इंटिग्रेशन लावून घ्या तुम्ही. हे इंटिग्रेशन ह्याला लावलं, आता इथे डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं बरं का त्यांनी. बघा आता ही स्टेप बघा, डायरेक्ट इंटिग्रेशन कसं घेतलंय, हे स्टेप आपण सोडूया. इंटिग्रेशन घ्या, कशाचं इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन 2/5 × dx बरोबर, प्लस याला इंटिग्रेशन लावा, काय झालं इंटिग्रेशन 17/5 डिवायडेड बाय 5x - 1 × dx. आलं, ह्याचं इंटिग्रेशन सेपरेट घेतलं आपण. परत काय होईल 2/5 आहे ती ब्रॅकेटच्या बाहेर येईल, 2/5 ब्रॅकेटच्या बाहेर आलं, इंटिग्रेशन 1 × dx प्लस हे 17/5 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या कसं येईल बाहेर येईल, हे पण इंटिग्रेशनच्या कसं आलं बाहेर आलं. इंटिग्रेशन 1/5x - 1 इंटू काय झालं हे असं इंटिग्रेशन आलं. आता आपल्याला हे 2/5 आहे असं ठेवायचं. एकचं इंटिग्रेशन काय असतं x असतं, 1चं इंटिग्रेशन काय येतं x आलं ओके. परत प्लस 17/5 आहे असं आपल्याला ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. कशाचं इंटिग्रेशन ax + b, ह्याचं इंटिग्रेशन काय असतं सांगा बरं.
तर आपण याचं इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्म्युला बघितला लॉग एक्स प्लस बी आणि एक्सचा कोएफिशियंट 1/a. तसं इथं आपल्याला इंटिग्रेशन कसं घ्यायचं ह्याचं म्हणजे इंटिग्रेशन काय येईल आता ह्याचं सांगा डायरेक्ट इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस बी आणि डिवायडेड बाय ए येतं. तसं ह्याचं काय येईल इंटिग्रेशन इंटिग्रेशन घेतलं यायचं बघा लिहिलं कशाचं इंटिग्रेशन घ्यायचंय बाकी इंटिग्रेशन इथपर्यंत कळलं आपल्याला हे कळलं तर राहिला विषय फक्त ह्याचं कशाचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला 5x - 1चं इंटिग्रेशन इंटू dx म्हणजे काय येतं लॉग ऑफ 5x - 1 आणि एक्सचा कोएफिशियंट काय 5 डिवायडेड बाय 5. तसं ह्याचं इंटिग्रेशन या ठिकाणी मानलं हे शेवंटेड बाय कॉन्स्टंट इंटिग्रेशन घेतलं एवढं इंटिग्रेशन आलं कशाचं ह्या टर्मचं इंटिग्रेशन एवढं मग इथं मानलं 1/5 सेपरेट मानलं इथं प्लस सी इंटिग्रेशनचं सिम्बॉल गेल्यानंतर हे असं येईल म्हणजे या ठिकाणी पहिलं इंटिग्रेशन झालं हे सोडवा 5 5 25 होऊन जाईल इथं मांडलं प्लस सी हे लक्षात ठेवा. आता हे तर बघा आता एक लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन सोडवत असताना असं रूटमध्ये वगैरे दिसलं की रूट आलं म्हणलं की आपण रॅशनलायझेशन घ्यायचं रॅशनलायझेशन म्हणजे काय असतं तर तुम्हाला दिलेलं गिव्हन एक्झाम्पल आय इज इक्वल टू हे घेतलं तर जो डिनॉमिनेटर आहे इथं आहे मायनस ह्याच्या अपोजिट सिम्बॉलनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला दिलेलं टर्मला इथं मायनस आहे मग काय करायचं मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्यायचं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं दिलेल्या टर्मला ह्या केलं ही टर्म तुमच्या हाय अशी ह्याला काय केलं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं कशाने ह्याच्या अपोजिट सिम्बॉलनं ह्याच्या अपोजिट सिम्बॉल प्लस प्लस घेऊन इथं काय केलं डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं ओके झालं इथपर्यंत. आता ह्या दोन्हींचा काय होईल मल्टिप्लिकेशन ह्या दोन्हींचा गुणाकार वरती आला बरोबर आपल्याला आता काय करायचं ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं खाली पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ह्याचं आणि ह्याचं तुम्हाला काय करायचंय मल्टिप्लिकेशन घ्यायचं म्हणजे काय ए मायनस बी आणि ए प्लस बी ह्यांचं काय घ्यायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन मग काय त्यांचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं बरोबर ह्या दोन्हींचा गुणाकार ह्याचा दोन्हींचा गुणाकार काय येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतो. तसं तुम्हाला इथं हा फॉर्मॅट आला बघा इथं ह्याला म्हणा ए ह्याला म्हणा बी ए बी इथं काय ए इथं बी तर त्याच्यानुसार आपल्याला सोडवावं लागेल म्हणजे काय येईल हे ह्या दोन्हीचं उत्तर काय येईल मग एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर आपल्याकडे फॉर्म्युला आहे जसे की आपण ए मायनस बी आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहितो तसे एचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर करावा लागेल आणि बीचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर करावा लागेल हे तर आपल्याला मांडावं लागेल ते झालं तसं आपण या ठिकाणी केलं मग ह्याचा स्क्वेअर केला की रूट निघून जाईल ह्याचा स्क्वेअर केला की रूट निघून जाईल ह्याचा स्क्वेअर केला की हे आपलं मांडलं आहे तसं ओके. मग आता हे तर काय करायचं खालचं सोडवून घ्या डिनॉमिनेटर काय होईल मायनसला मायनस प्लस मायनस 3x कॅन्सल एकामेकाला 1 + 5 6 येईल इथं आलं 6 परत हे वरचं काय असेल ते इथं मांडून घेतलं ओके झालं. त्याच्यानंतर पुढं आता बघा 1/6 आहे त्याला पूर्णपणे बाहेर घ्या घेतला 1/6 ला पूर्णपणे बाहेर घेतला इंटिग्रेशनमध्ये आपण सेपरेट ह्याचं इंटिग्रेशन सेपरेट घ्या ह्याचं इंटिग्रेशन सेपरेट घ्या आता ह्याच्या डोक्यावर रूट आहे ह्याचा अर्थ काय झाला 2x + 1च्या डोक्यावर काय झालं 1/2 झालं म्हणून ह्याचं रूट सेपरेट घेतलं की ते ए सेपरेट हे सेपरेट झालं ओके दोन्ही काय झालं सेपरेट झालेलं दोन्हीच काय झाले सेपरेट झालं 3x + 1च्या डोक्यावर काय आलं 1/2 इंटू dx 3x - 5च्या डोक्यावर काय आलं 1/2 dx झालं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. आता ह्याचं इंटिग्रेशन कसं सोडायचं तुम्हाला माहिती आहे चांगलं ह्याचं काय आपल्याकडे x⁻n चा फॉर्म्युला होता किंवा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला होता तर आपल्याकडे ax + b ह्याचं इंटिग्रेशन n असेल त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे x + b⁻n चा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा काय होता तर ह्याचं इंटिग्रेशन असं घेत होतो आपण ax + b⁻n + 1 डिवायडेड बाय n + 1 इंटू काय करायचं आपण एक्सचा कोएफिशियंट कोण आहे ए आहे तो 1/a म्हणून लिहून टाकायचा असं बरोबर हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी आपण वापरणार आहे.
बघा मग इथं कसं येईल बघा आपलं ax प्लस बीचा काय एन आहे म्हणजे काय होईल ax प्लस बीचा एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 एक्सचा कोएफिशियंट काय इथं 3 आहे एक्सचा कोएफिशियंट काय 3 आहे तो डिनॉमिनेटरला इथं लिहून टाकला झालं मग पुढे सेम इथं एक्स रेस टू एन थोडक्यात एक्स प्लस बीचा एन वा इथे एन प्लस 1 एन प्लस 1 एक्सचा कोएफिशियंट काय आहे 3 इथे 3 लिहून टाकलं डिनॉमिनेटरला प्लस सी इंटिग्रेशन सिम्बॉल गेलं की प्लस आता हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला हे वरचं सोडवून घ्या हे सोडवून घ्या हे सोडवून घ्या हे सोडवून घ्या सोडवून घेतलंय झालं परत पुढं आता काय दिले आपल्याला इथं हे 2/3 बाहेर काढू आपण पूर्णपणे काय करू ते बाहेर काढूया आता 2/3 बाहेर आलं की काय होईल इथलं 2/3 आणि इथलं 2/3 बाहेर आलं 2/3 आलं लक्षात बे के बे आणि 92 18 म्हणजे 9 27 खाली येईल फक्त ओके असं झालंय आणि बाकी सगळं कंसामध्ये हाय असंच राहील झालं आपलं इंटिग्रेशनचं उत्तर आलं इंटिग्रेशनचं उत्तर संपलं फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे आता हे ते बघा सेम तसंच एक्सप्रेस 2x - 7 इन टर्म ऑफ 3x - 2 दिलेली तुमची जी टर्म आहे ते आपल्याला कसे मांडायचे अशा फॉर्मॅटमध्ये मांडायचे आहे ती कशी एक्सप्रेस केली बघा 2x - 7 2/3 3x - 2 प्लस 4/3 - 7 हेपर्यंत आपण आलो तर हे कसं काय केलं नेमकं येतं तर मागाचा फॉर्म्युला होता कुठला बघा लक्ष द्या इकडं आता इथं जरी रूट दिसलं तर आता कॅल्क्युलेशन कसं करायचंय बघा जरी रूट असलं तर आपल्याला ती मांडण्याची पद्धत मगाची सेम राहील ती n/d आपण काय करू n/d याचं सोल्युशन काढणार आहे आपण n/d म्हणजे काय होतं q प्लस r/d याच्यानुसार आपल्याला सोडवावं लागेल ते तर आपल्याला तसं भागाकार करून घ्यावं लागेल कसा भागाकार करणार आपल्याकडे 2x - 7 आहे आणि इथं 3x प्लस -2 आहे हा भागाकार तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावा लागेल इथं 2x - 7 आहे इथं 3x - 2 आहे आता इथं 2x आणण्यासाठी कितीचा भाग घालावा लागेल आपल्याला कितीनं भागावं लागेल याला तर इथं आपला 2/3 चा भाग जाईल ह्या दोन्हीचा गुणाकार करा 2/3 इन ब्रॅकेट 3x - 2 जर असेल तर 3 ला 3 कॅन्सल होईल 2x येईल -4/3 असं हे उत्तर तुम्हाला मिळेल मग इथं काय आलं तुमचं -2x - 4/3 ह्यांचे कॅल्क्युलेशन करा आता जर हे कॅल्क्युलेशन केलं तर 2x ला 2x कॅन्सल जाईल -7 प्लस 4/3 करावं लागेल आपल्याला तर 7 × 21 अधिक 4/3 म्हणजे साधारणपणे आपलं किती येईल 17/3 उत्तर येईल वजा 17/3 येणार ओके वजा 17 किती 3 हे तुम्हाला काय काय मिळालं बघा इथं मग हा झाला तुमचा Q हा झाला तुमचा R हा झाला तुमचा D मग हे सगळं फॉर्म्युला व्हॅल्यू टाकायच्या n/d = Q किती मिळाला Q मिळाला 2/3 प्लस R/d R किती मिळाला वजा 17/3 आणि डिवायडेड बाय D काय 3x - 2 म्हणजे तुम्हाला थोडक्यात हे सगळं सोडवल्यानंतर काय मिळालं बघा तर तुम्हाला n/d ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे n/d ची व्हॅल्यू तर n/d ची व्हॅल्यू आपण काढली तर हे ते ह्यातले आरे पडत बसू नका याच्यामध्ये हे डिवायडेशन करून त्यांनी इकडे पाठवले पण ही आपली मेथड राहू द्या तुम्हाला n/d ची व्हॅल्यू मिळाली सगळं उचलायचं डायरेक्ट तुम्ही इथं टाकू शकता ते आता इथं तुम्हाला रूट मध्ये ऍडजस्टमेंट करावं लागेल थोडीशी मग कशा ऍडजस्टमेंट करावं लागेल बघा तर शने इकडे मल्टिप्लाय करून घ्या इथे 2/3 ला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल डिवाइड केलं की तुमच्या ऍडजस्टमेंट बरोबर होऊन जाईल तर
ह्यात 3x मायनस 2 आहे, त्याला कसा ॲडजस्ट करायचा बघा आता. तर त्याला आपण रूटमध्ये आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. मग 2/3 3x मायनस 2 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर कसं येते बघा. इन टर्म ऑफ 3x मायनस 2 मध्ये आपण एक्सप्रेशन त्याचं जर नेलं पूर्णपणे तर कसं होत आहे. 3x मायनस 2 एवढं मिळालं आपल्याला. ओके, आता काय मिळालं आपल्याला 2/3 प्लस मायनस 17/3 इंटू 3x मायनस 2 मिळालं. इथपर्यंत आपण आलो. आपल्याला ते एक्सप्रेशन मांडायचं पूर्णपणे. डिनॉमिनेटरला तुमचं काय रूटमध्ये 3x मायनस 2 आहे. तर एवढं तर एक्सप्रेशन केलं आपण. परत येते का ते 3x मायनस 2 न डिवाइड केल्यानंतर. तिथपर्यंत आपण आलोय. फक्त आता राहिलाय प्रॉब्लेम हा, परत ह्याला डिवाइड केल्यानंतर यायला पाहिजे तसं उत्तर सगळं. बरं, हा ओके, सोपं आहे. आता बघा, आता हे 3x मायनस आपण काय केलं, n/d ची व्हॅल्यू एवढी काढली. पण आता आपण काय करूया, फक्त ह्याच्यामध्ये 2x प्लस 7 ची वेगळी व्हॅल्यू काढूया. आता समजा आपण आता n/d काय आपल्याकडे, n/d काय 2x मायनस 7 डिवायडेड बाय 3x मायनस 2. ओके, इथपर्यंत आपण आलो n/d ची. पण प्रॉब्लेम काय होतोय, खाली दिलेला आहे तुम्हाला रूटमध्ये 3x मायनस 2 दिलेला आहे, ते आपल्याला काढावं लागेल. हे आपल्याला एवढे घेतलंय आपण, पण ते रूटमधलं आपण घेतलेलं नाही. मग आता काय करू आपण, ह्याने ह्याला इकडे मल्टिप्लाय करू. आपल्याला फक्त वरच्याचे न्यूमरेटरचीच व्हॅल्यू काढायचे. मग डी आपल्याला नको आहे, मग ह्यानं काय करू आपण सगळ्याला मल्टिप्लाय करून टाकू. मग बघा हा डी इकडे येईल. मग काय होईल आपलं बघा, या स्टेपला 2x मायनस 7 3x मायनस 2 इज इक्वल टू आपला 2/3 प्लस किंवा इथलं मायनस घेऊ आता, कारण का 17 आहे तिथं, मायनस 17/3 डिवायडेड बाय 3x मायनस 2. बरोबर. तर आपल्याला ही इथं नको आहे, कारण आपण फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू त्यामध्ये टाकणार आहे. परत n/d ची नाही टाकणार. ह्याला इकडं मल्टिप्लायला पाठवू. मग ह्याला मल्टिप्लायला जाईल, ही पण इकडं मल्टिप्लायला जाईल. मल्टिप्लायला गेल्यानंतर इथं 3x मायनस 2 येईल. ह्यालाही काय होऊन जाईल, कॅन्सल. फक्त इथं काय येईल मग 3x मायनस 2 येईल. ही स्टेप तशी सेम ह्या ठिकाणी आलेली आहे. इथं 4/3 मायनस 7 म्हणजेच 17/3 येणार आहे. पण ही स्टेप तुमची इथं आलेली आहे. एवढं सोडवायला हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. म्हणजे आपण काय केलं, 2x/7 डिवायडेड बाय हे जे आहे ते न घेता फक्त काय घेतलं आपण 2x मायनस 7 घेतलं, त्याला इकडं डिनॉमिनेटरला इकडं मल्टिप्लाय करा पाठवलं. एवढी स्टेप आपण घेतली. रूट घेतलेलं नाही, रूटचा काय संबंध घेतलेला नाही बरं का. ह्याला इकडं पाठवलं, मग तुमची ही स्टेप तुम्हाला मिळाली. ओके, मागाशी पण सेम तसंच केलं, पण व्हॅल्यू टाकताना परत त्यात व्हॅल्यू टाकलेलं झालं. इथपर्यंत आपण इथपर्यंत आलो, ह्यातपर्यंत आपण आलो. आता आपल्याला ही 2x मायनस 7 जी आहे ती कशाची व्हॅल्यू आहे, ही आपली वरची एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळाली सोडवून. त्याच्या जागेला एवढी व्हॅल्यू आपण टाकू शकतो. ही किती व्हॅल्यू आपल्याला सगळं सोडवून आपला भागाकार करून किती मिळाली, 2x मायनस 7 ची व्हॅल्यू एवढी जी आली ही वर इथे टाकून द्यायची. बरोबर, टाकली. मग कसं येईल इंटिग्रेशन आपलं, मग येईल इंटिग्रेशन याची व्हॅल्यू वरच्याची किती आली आपली 2/3 3x मायनस 2 मायनस 17/3 डिवायडेड बाय तुमचं जे रूटमध्ये असेल ते लिहून टाक. जा आलो आपण या स्टेपला, म्हणजे इथं आपण डायरेक्ट आलेलो आहे. ओके, थोडंसं ते कॅल्क्युलेशन लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे एक्झाम्पल कसं आहे त्यानुसार तुम्ही सोडवू शकता. इथं पण तीच केलं होतं पाठ्यमागच्या एक्झाम्पलला, फक्त न्यूमरेटरचा वेगळा काढून घेतला होता. किंवा डायरेक्ट n/d ची व्हॅल्यू जर इथं पुट केली तरी चालते, पण थोडंसं कॅल्क्युलेशनला रूटमध्ये असलं की अडचण येईल. त्यामुळे तुम्हाला असं ॲडजस्टमेंट करावं लागेल. झालं, इथपर्यंत आपण आलो. मग आता पुढं काय करायचं, सेपरेट डिवाइड करून घ्या. ह्यानं काय केलं, याला सेपरेट डिवाइड केलं, ह्यानं काय केलं, याला सेपरेट डिवाइड केलं. डिवायडेशन सेपरेट करा, इथनं पुढं काय अवघड नाही. सेपरेट डिवाइड केलं, हे असं आलं. म्हणजे ही एवढं सेपरेट डिवाइड झालं, ही एवढं सेपरेट डिवाइड झालं, इथं असं. ओके, च्या पुढं चला. मग काय होईल, इथं 3x मायनस 2 ह्याचा अर्थ काय, हे दोन रूट असतं. कारण तुम्हाला मी काल पण सांगितलं काय, तर
एक्स म्हणजे रूट एक्स इंटू रूट एक्स असतं. तसं इथं नुसतं 3x-2 ह्याचा अर्थ काय आहे, रूटमध्ये 3x-2 इंटू रूटमध्ये 3x-2 असं 2 वेळा आहे. मग त्यातलं एक काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, फक्त एकच उरेल. मग एवढं इथं हे 2/3 इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं आपण. 2/3 काय केलं इंटिग्रेशनच्या आपण, हे एक ह्यातलं एक कॅन्सल झालं, एक राहिलं इथं, आणि 2/3 इंटिग्रेशनच्या बाहेर गेलं. ओके. परत 17/3 इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं, हे डायरेक्ट हाय असं इथं इंटिग्रेशन मध्ये राहिलं. ओके, इथपर्यंत आपण आलो. आता पुढे तर ह्याला आपण 1/2 स्वरूपात मानलं. हे इकडे डिनोमिनेटरला वरती गेल्यानंतर मायनस होणारच आहे, पण ते हाय असं ठेवा, नो प्रॉब्लेम. इथलं हाय असं ठेवलं आपण. ओके, चलो आता ह्याचं आपण उत्तर घेऊ शकतो काय, ax प्लस बी रेस टू एन, तो फॉर्म्युला इथे n+1 n+1. ओके, आणि कोएफिशियंट काय तुमचा 3 आहे, मग इथे डिनोमिनेटरला 1/3 -17/3 हाय असा ह्याचा फॉर्म्युला आहे, काल आपण वापरला होता. काय असतं ह्याचा फॉर्म्युला, काल आपण बघितलं इंटिग्रेशन 1/√x. ह्याचं इंटिग्रेशन काय आलं तर 2 इंटू रूट एक्स, डायरेक्ट फॉर्म्युला. तसं येतं काय 2 इंटू रूट एक्स हाय असं, आणि एक्सचा कोएफिशियंट काय 3 1/3. डेरिव्हेटिव्ह घेताना कसं आपण कोएफिशियंट पुढे मांडतो, तसं फक्त इथं कोएफिशियंट खाली मांडा, डिनोमिनेटरला मांडला. झालं तुमचं उत्तर. मग बाकीचं कॅल्क्युलेशन 2/3 कुठं काही कॅन्सल होतं बघा सगळं कॉन्स्टंट. मग तुमचं फायनल हे उलटून गुणून गेले, 2 4 होईल, 3 3 9 होईल, इथलं 9 3 27 येईल इथं. हे बाकी सगळं हाय असं राहील. हे परत कॅल्क्युलेशन करा, 17 2 34 होईल, हे 3 3 9 होईल, इथं मांडलं, बाकी सगळं हाय असं. ओके, कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने येईल. ओके, अशी एक्झाम्पल आहेत. हे तुम्हाला आज आपण किती एक्झाम्पल घेतली, 2-3 एक्झाम्पल झाले आपली, पण ही थोडीशी प्रॅक्टिस करून बघा. एक्झाम्पल बघा किती, 1 2 आणि 3 एक्झाम्पल घेतलीत, पण तुम्हाला हे थोडंसं आजच्या लगेच प्रॅक्टिस करून बघावं लागेल. ओके, तर हे प्रॅक्टिस पूर्ण करा. उद्या आणखी थोडेसे एक्झाम्पल डीपमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूया, पण हे नाही कळलं तरी विचारा, पण आजच्याच प्रॅक्टिस करा. या ठिकाणी थांबूया. आपण सगळ्यांना खूप शुभेच्छा.